जून 1674 महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा तेजस्वी दिवस। याच दिवशी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला। महाराज हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले। केवळ रायगडावर नाही तर संपूर्ण स्वराज्यामध्ये रयतेनं जल्लोष साजरा केला। 6 जून 1674 रायगडावर संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी केवळ महाराष्ट्रातील नाही तर देश विदेशातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती। एकाच वेळी 5 सुलतानी सत्तांना नेस्तनाबूत करत महाराजांनी रयतेचं स्वराज्य उभं केलं। पण तुम्हाला माहित आहे का, 6 जून 1674 साली झालेल्या पहिल्या राज्याभिषेकानंतर अवघ्या 3 महिन्यांनी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला। होय, हे सत्य आहे। जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक का केला। 6 जून 1674 साली गागा भट्टाने केलेल्या अभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीनं आश्विन शुद्ध पंचमी म्हणजे 24 सप्टेंबर 1674 रोजी आपला दुसरा राज्याभिषेक केला, अशी माहिती शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाच्या एका समकालीन संस्कृत ग्रंथामध्ये मिळते। अनिरुद्ध सरस्वती नावाच्या कवीनं हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या 2 व्यक्तींचा संवाद काव्य रूपात दिलेला आहे। त्यामध्ये असे म्हटले आहे, गागा भट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागले। त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू झाला, प्रतापगडावर वीज पडली, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा अचानक मृत्यू झाला, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ 12 दिवसांनी राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा देखील मृत्यू झाला, इत्यादी घटनांचा त्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे। यावरून असा निष्कर्ष काढता येतो, वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज आणि गैरसमज तात्कालीन पुरोहितांमध्ये असावेत। विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणूनच तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा। कारण काहीही असो, 24 सप्टेंबर 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीनं पार पडला। निश्चलपुरी गोसावी यांनी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला। राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीनं पार पडला। पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या, तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम।